नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एस-आर-पी-एफची जी भरती सध्या सुरू आहे. तर त्याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. आता कोणत्या गटाचा निकाल लागला आहे त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्ही जर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र एस-आर-पी-एफची आणि याच्यामध्ये जर तुम्ही जाल तर रिक्रुटमेंटमध्ये तर तुम्हाला ही माहिती भेटून जाणार आहे. तर आपण काय करतो की 11 जो आहे गट क्रमांक 11 त्याची आपण काय करतो की माहिती घेत आहोत. तर बघा तर 11 मध्ये जर जाल तुम्ही, नवी मुंबईचा, तर याच्यामध्ये इथं जे आहे ते रिटन फायनल सिलेक्शन कॅन्डिडेट फॉर द रिटन एक्झामिनेशनची काय केली की यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर इथे जर बघा तर याची जी ग्राउंड झालेलं आहे ते 19/6/2024 ते 27/7/2024 मध्ये झालेले आहे. 344 पदांकरता पदभरती राबवली झालेली आहे आणि त्याच्यानुसार जर बघाल तर तात्पुरत्या शारीरिक म्हणजे चाचणीमध्ये जे तात्पुरत्या गुणाची यादी 29/7 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांना 50 मार्कपेक्षा जास्त आहेत, 50 आणि 50 पेक्षा जास्त त्यांची काय केली की यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जर बघितलं तुम्ही तर हे बघा ई-डब्ल्यू-एसमध्ये जर तुम्ही इथे हे पॉइंट लिहिला आहे की ई-डब्ल्यू समांतर आरक्षणाचे कट ऑफ 65 गुणांऐवजी 66 गुणांनी बदलत करण्यात आलेले आहे. त्याची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही यादी आहे. फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ही याची लेखीसाठी. तर बघा की इथे जर बघितलं तुम्ही, तर हे ओपनचे कॅन्डिडेट आहेत. इथे बघू शकता ओपन कॅन्डिडेट आहे. तर कट ऑफ बघूयात आपण किती लागलेला आहे तर ओपनमध्ये जर बघाल तुम्ही, तर टोटल 344 पदांकरिता यांनी घेतलेलं आहे. टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत. ओके, कॅटेगरी चेंज झालेली आहे इथे. हं. हे आहेत कॅन्डिडेट. तर बघा इथं आहेत 1521 विद्यार्थ्यांनी यांनी काय केले, की घेतलेलं आहे ओपनमधून. आता जर बघितलं कट ऑफ, तर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जो आहे तो आहे 80 मार्कांचा. सगळ्यात कमीच आहे 80 मार्कांचा. त्याच्यानंतरनं जर बघितलं, पोलीस पाल्याचा जो कट ऑफ आहे तो आहे 89 मार्कांसाठीचा. त्याच्यानंतरनं हे फक्त याचे कट ऑफ सांगत आहे मी. त्याच्यानंतरनं जर पुढे बघितलं आपण अर्थक्वेक अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे तो आहे हा 93 मार्काचा आहे. त्याच्यानंतरनं हे झालेलं आहे. सर्वसाधारण बघूयात आपण. जिथं नन दिसेल ते सर्वसाधारण असणार आहे. होमगार्ड जास्त आहे. तुम्ही बघू शकता की होमगार्ड विद्यार्थी जे आहेत ते खूप जास्त आहेत इथे. इथं आहे. हा 97 मार्कांचा कट ऑफ आहे ग्राउंडसाठीच बघा. खूप जास्त कट ऑफ आहे. 97 मार्कांचा कट ऑफ आहे सर्वसाधारणसाठीचा. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी एस-सी आहे. एस-सी कॅटेगरीमध्ये जर बघाल तुम्ही, तर टोटल उमेदवार जे घेतलेले आहेत ग्राउंडसाठी सॉरी लेखीसाठी, तर ते आहेत 715 उमेदवार घेतलेले आहेत. कट ऑफ जो आहे एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडंटचा आहे 50 मार्कांसाठीचा. स्पोर्ट पर्सनचा 58 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर पोलीस पाटले 64 मार्कांसाठी आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 68 मार्क, अर्थक्वेक अफेक्टेड 70 मार्क. त्याच्यानंतरनं सर्वसाधारण जर बघितलं आपण, तो आहे 91 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं पुढची कॅटेगरीकडे जाऊयात आपण. ही आहे एस-टी कॅटेगरी. एस-टी कॅटेगरीमध्ये जर उमेदवार घेतलेले आहेत, ते आहेत 268 उमेदवारांनी घेतलेले आहे. तर होमगार्डचा कट ऑफ आहे 52 मार्कांचा. पोलीस पाल्य 70 मार्क. त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत 70 मार्क. त्याच्यानंतरनं पोलीस पाल्य तर ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. स्पोर्ट पर्सनचा कट ऑफ जो आहे तो आहे 89 मार्कांसाठी आणि सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्कांसाठी. एस-टीचा कट ऑफ 93 मार्कांचा. विजय कॅटेगरीमध्ये बघूयात आपण. विजय-एमध्ये जर बघितलं तर लेखीसाठी पात्र झालेले विद्यार्थी आहेत 135. होमगार्डसाठी कट ऑफ आहे 93 मार्कांसाठी. त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्कांसाठी. स्पोर्ट पर्सनचा कट ऑफ ही 83 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 95 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती एन-टी-बी आहे. एन-टी-बीमध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल 91 विद्यार्थ्यांना लेखीसाठी घेतलेलं आहे. 95 मार्क सर्वसाधारण कट ऑफ असणार आहे. एन-टी-सीमध्ये जर बघाल तर टोटल विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची संख्या जी आहे ती आहे 185. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जो आहे ते 69 मार्कांसाठी आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 91 मार्कांसाठी. स्पोर्ट पर्सनचा आहे तो 91 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतरनं होमगार्डसाठी जो कट ऑफ आहे तो आहे 93 मार्कांसाठी आणि सर्वसाधारण जर बघितलं तर हा कट ऑफ आहे 95 मार्कांसाठीचा. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती एन-टी-डी आहे. एन-टी-डीमध्ये जर बघाल तर तुम्ही टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत यांची संख्या आहे जवळपास एक्झॅक्ट सांगेल मी 284
आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 95 मार्कांचा. एस-बी-सी कॅटेगरीमध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत 79 आणि सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 93 मार्कांसाठी. प्रोजेक्ट अफेक्टेड आहे 93 मार्कांसाठी. ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये जर बघाल तुम्ही, ओ-बी-सीमध्ये जर पाहिलं तर ही विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती आहे 866 विद्यार्थ्यांना घेतलेला आहे. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 50 मार्कांसाठी आहे. पोलीस पाल्य 57 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं आपण स्पोर्ट पर्सनचा कट ऑफ जो आहे तो आहे 73 मार्कांसाठी. सर्वसाधारणचा जर कट ऑफ जर बघितला आपण सर्वसाधारणचा कट ऑफ हा आहे 95 मार्कांसाठीचा आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जर बघा आपण, पुढची कॅटेगरी आहे एस-ई-बी-सी. एस-ई-बी-सी कॅटेगरीमध्ये जर बघाल तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत, लेखीसाठी पात्र झालेले आहेत. ते आहेत 500, 630 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये पोलीस पाल्याचा कट ऑफ 52 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सनचा 87 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड 91 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं आपण सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 93 मार्कांसाठीचा. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ई-डब्ल्यू-एस. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये टोटल विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची संख्या जी आहे ती आहे 343 विद्यार्थी झालेले आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड 52 मार्कांचा कट ऑफ आहे. अर्थक्वेक अफेक्टेड 55 मार्कांसाठी आहे. होमगार्डसाठी 58 मार्क आणि सर्वसाधारणचा 66 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. अनाथसाठी जर पाहिलं तुम्ही तर अनाथसाठी टोटल आहे तो कट ऑफ आहे हा 59 मार्कांसाठी कट ऑफ असणार आहे. संस्थात्मकसाठी आणि संस्थाबाहेरीलसाठी 81 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.